चौथीत माझा मुलगा आता गेलाय आणि एक 7वीत आहे. तर प्रत्येक वर्षी त्यांनी फी वाढवत आणलेली आहे. तर कुठल्याही वर्षाचं त्यांची फी सेम नाहीये. त्यानंतर जर पालकांनी इन्स्टॉलमेंट उशिरा दिलं तर प्रत्येक आठवड्याला ते 100 रुपये घेतात. पण माझ्या मुलाला मागच्या वर्षी इंग्लिशसाठी शिक्षक 3 महिने नव्हते. तर त्याबद्दल शाळेकडून कुठली दिलगिरी व्यक्त नाही किंवा काही नाही. आता मे महिन्यात पूर्णपणे 1 महिना सुट्टी असेल, पण पहिलं इन्स्टॉलमेंट जे भरणार त्यांना प्रत्येक मे महिन्याच्या सुट्टीच्या महिन्याची सुद्धा पेनल्टी द्यावी लागते. हा, पुस्तकांचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला एक उदाहरण देतो. आता हे 7वीचं आहे. NCERTचं इंग्लिशचं बुक आहे 65 रुपयाचं आणि तेच ग्रामरचं बुक आहे 495 रुपयाला. आणि हे पुस्तकं कंपल्सरी शाळेतनं घ्यायला लावतात. म्हणजे विचार करा, सब्जेक्टचं बुक 65 रुपयाला आणि त्याचं ग्रामरचं बुक 495 रुपयाला. शिक्षक तुम्हाला मी एक उदाहरण दिलं. इंग्लिशला 3 महिने टीचर नव्हते. त्यांचे क्लास टीचर वर्षातून 2 वेळेस बदलले. प्रिन्सिपल बदलतात हे आम्हाला मुलांकडून कळतं. ही फी वाढ रद्द झालीच पाहिजे आणि फी वाढ जी आहे ती रेग्युलराईज पाहिजे. जेव्हापासून त्यांना CBSEची मान्यता भेटली आहे त्या वर्षापासून त्यांनी स्ट्रक्चर द्यावं आणि ती रेग्युलराईज करून द्यावी. धंदा करणारे MIT मॅनेजमेंटचा, शिक्षणाचा धंदा करणारे MIT मॅनेजमेंटचा MIT विश्वशांती गुरुकुल स्कूल एरंडवणे यातली जी शाळा आहे, या शाळेने दरवर्षी फी वाढ केलेली आहे. दरवर्षी हे लोक फी वाढ करतात. यंदा पण त्यांनी 30-35%, 40% पेक्षाही जास्त फी वाढ केलेली आहे. आणि ही फी वाढीच्या बाबतीत व्यतीत असलेले पालक आमच्याकडे तक्रार घेऊन आले. गेल्या 3 महिन्यापासून ते पाठपुरावा करतायत. जी फी 50,000 होती ती आज 82,000 झाली. जी 70,000 होती ती फी 90,000 झाली. प्रत्येक इयत्तेची फी त्यांनी वेगळी ठेवली. इन्क्रिमेंटल दरवर्षी 20% फी वाढ करतायत. इतके वर्ष पालकांनी निमूटपणे सहन केलं. निमूटपणे त्यांची आर्थिक लूट त्यांनी सहन केली आणि त्यांनी या ठिकाणी पैसे भरले. परंतु आता पालकांना त्यांच्या PTA मीटिंग मध्ये त्यांना खोटं सांगितलं गेलं. PTA मीटिंगच्या बाबतीतला त्यांनी खोटा फार्स केला. त्यांच्या खोट्या सह्या घेतल्या. PTA कोरम नसताना सुद्धा PTA मीटिंग केली आणि फी संरचना मान्य करून घेतली. अशा पद्धतीनं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असतील, विलंब शुल्क असेल, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या लोकांनी फी वाढ केलेली आहे. आणि जशा कुठल्या मिळेल त्या मार्गाने लुटायचं. त्या पालकांनी जर आमच्यापाशी आले आणि स्वतः संघटित झाले, त्यांच्यावरती दबाव टाकलेला आहे. पालकांना धमक्यांचे फोन प्राचार्याकडनं गेलेले आहेत. कशी फी वाढ झालेली आहे? एका 5वीतली फी 52,000 रुपये होती. तो मुलगा जेव्हा 7वीत गेला तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 15% वाढ होणं अपेक्षित आहे शासन निर्णय 2011 नुसार. परंतु ती फी आज 35% वाढली. आज 50,000ची फी 82,000 आहेत. आज या ठिकाणी तुम्ही बघता तर शेकडो पालक, इथे शेकडो महिला आणि पालक या ठिकाणी उपस्थित. तुम्ही त्यांच्या व्यथा जाणून घ्या. त्यांना 90,000 फी वाढवतात, त्यांना घेतली जाते. त्यांना ज्या मार्गाने मग त्यांना ग्राउंड असेल, फील्ड ट्रिप, मेट्रोली फील्ड ट्रिप नेली तर त्यांनी 2,000 रुपये. मेट्रोली फील्ड ट्रिप नेली 2,000 रुपये शाळेने घेतलेले. फी वाढ रद्द नाही झाली तर MITला मनसे काय ते माहिती आहे. MIT आणि मनसेचं नातं 2008 पासून आहे. त्यांना त्यांच्या काचा शिल्लक ठेवायच्या असतील, त्यांना त्यांच्या जाताना येताना त्यांना जर सुरक्षित यायचं जायचं असेल तर ते फी वाढ रद्द करतील. आज आम्ही या ठिकाणी त्यांना दाखवलंय, तुम्हाला पैशाची भूक आहे ना, हे पैसे खावा. तुमची पैशाची भूक आहे, पैसे खावा. तुम्हाला पैसे जे हवेत ते तुम्हाला पैसे किती पण कोंबा. विद्यार्थी आणि माफियाचं करायचं काय? विद्यार्थी आणि पालक हा धंद्याचा विषय नाही. शिक्षण हे धंद्याचं क्षेत्र नाही, हे सेवा क्षेत्र आहे. तुम्हाला जागा फुकट मिळाल्यात, MITला जागा फुकट मिळाल्या आहेत, तरी सुद्धा MIT या ठिकाणी विद्यार्थी पालकांकडनं लाख रुपये फी घेते. शिक्षक मिळत नाहीत त्यांना. किती दिवसांपासून हे आंदोलन आम्ही 8 दिवसापासून घेतो. आम्ही याआधी सगळ्या शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्राचार्य सर्वांना जाऊन भेटलेले. पालक गेले 2-3 महिन्यापासून या ठिकाणी पाठपुरावा करतात.